बाळासाहेब ठाकरेंनी जाहीररित्या जे.पी. आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि काही काळानंतर, काही महिन्यानंतर त्यांना अटक होण्याची शक्यता कोणीतरी पोलीस ऑफिसरने सांगितली. अजित पवारला महात्मा फुले, शाहू महाराज हे जे अँटी ब्राह्मीण स्लोगन्स आहेत हे बोलायची परवानगी आहे. ती शिंदेला नाही, कारण शिंदेचा प्रमुख शहा आहे. कुठे खुटक झालं संविधानाला तर दलितांचा निळा झेंडा बाहेर येतो, त्याला मुस्लिम साथ देतात. तर ही गांधीजीनं दिलेली वॉरंटी आहे की भारतातले निदान 30-40 कोटी लोक याच्याकरता प्राणपणानं लढतील. इंदिराबाईंची भूमिका किंवा तत्कालीन त्यावेळेच्या काँग्रेस पक्षाची भूमिका ही संविधान विरोधीच होती असं आपण स्पष्टपणे. संविधान सोडून होती, पण संविधान खलासच करायचं आहे आणि एक वेगळ्या संविधानाचं राष्ट्र निर्माण करून त्याचं राष्ट्रप्रमुख व्हायचं आहे अशी नव्हती. आता यांचं कसं आहे, आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे, हिंदू राष्ट्र पाहिजे आणि मनुस्मृती पाहिजे. आत्ताचं जे सरकार आहे किंवा आता तुम्ही थेटपणे नाव घेताय की मोदी असू द्यात किंवा शहा असू द्यात, तर हे यांची एक प्रकारे अघोषित आणीबाणीच देशामध्ये आहे असं आता आहेच. आणि त्यांना वेगळं राष्ट्र म्हणायचं आहे. म्हणजे हे कसं आहे, जे मोडलं ते मोडलंच संविधानाचं. तात्पुरतं ॲबरेशन नाही आहे की जे दुरुस्तेबल आहे असं नाही आहे. राहुल गांधी आता संविधान हातात घेऊन देशभर जगभर फिरत असतात, तर राहुल गांधींच्या हातामध्ये संविधान सुरक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, तो आणीबाणी चूक होती असं कबूल करतो. कबूल केलेच आहे, जाहीर होते. इंदिरा गांधींनी केलेलं आहे. शिवसेना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष दोघांनी मात्र इंदिराबाईंच्या समर्थनाची भूमिका घेतली होती. हे बा, महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या खुणा सिंहाच्या आहेत किंवा वाघाच्या, ते सगळे वाघ इंदिराबाईंच्या सर्कशीमध्ये गेले. बरं. हां. म्हणजे जामवंतराव धोट्यांचा वाघ होता, बाळासाहेब ठाकरेंचा वाघ होता आणि दलित पॅन्थरचा होता. बरं. नायपॉल नावाचा नोबेल प्राईज विनर आहे, इंडियन ओरिजिनचा, पण तिकडचा. हो हो हो. त्यांनी लिहिले ना, 1 लाख रुपये नामदेवनी दलित पॅन्थर विकलं. शरद पवार त्यांना घेऊन गेले, इंदिरा गांधींच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्यांनी पाठिंबा दिला. बरं. आम्ही त्यांना म्हणायचो, आंबेडकर 1 लाखात मिळतो का रे नालायक. आतून अनेकांनी त्यांना निरोप दिले, पत्र लिहिली. विकायचं तर मग जर महागात तरी विकायचा. एवढं 1 लाखात, 1 लाखाला काय किंमत आहे. नाही, पण मग हा एवढा स्वाभिमान कसं काय त्यांनी, म्हणजे आता कम्युनिस्ट असू द्यात किंवा बाळासाहेब असू द्यात, इतकं कसं काय? म्हणजे जामवंतराव धोट्यांचं सांगते काहीतरी विक्षिप्त. त्यांचं ठीक आहे, मला बाळासाहेबांविषयी आवडून की कारण त्यांचा जो एकूण पिंड होता हेच होता, आपले लोक पकडले जाऊ नये. आणि बाळासाहेब ठाकरेंचं एक आणखीन वैशिष्ट्य आहे, जे.पीने मला सांगितलं, सत्याग्रह एक शास्त्र आहे, त्याच्यामध्ये 5 अवस्थातून जावं लागतं. तर पहिली अवस्था गांधींनी सांगितलेली की पहिली अवस्था उदासीन असते. जे तुम्ही सांगता ते लोकांना नव्यानेच असतं, म्हणूनच तुमचं नेतृत्व तयार होतं, नंतर ते काढता येत नाही. पण त्या काळामध्ये विभाजन करायचं नसतं. संबंध गांधीवादाचा मतितार्थ काढला तर एकत्रीकरण आहे. म्हणून जे.पीने आमच्या कोर ग्रुपला सांगितलं होतं, हा RSSचा आहे, हा जनसंघाचा आहे, असं काही विभाजन करायचं नाही. पुढं त्यांना जायचं ते जातील. बरं. आणि मुंबईमध्ये पहिली सभा होती, त्याला 200 लोक आले होते आणि ती पार्किंगमध्ये घेतली होती जे.पी. आंदोलनाची मांडणी करायला. आणि ती कुठं, मधु दंडोते, विमल परांजपे वगैरे राहतात समाजवादीच्या सोसायटीत दादरला, त्या सोसायटीच्या पार्कमध्ये सतरंजीवर बसले होते. ते खुर्चीवर होते आणि एक रद्दी लाऊडस्पीकर होता. तर त्यांनी मला जॉब दिला की बाळासाहेब ठाकरेंनी जर आपल्याला पाठिंबा दिला तर कॉन्ट्रोवर्सी होणार नाही सुरू जे.पी. तर आपली प्राथमिक अवस्था आहे, तर तुझ्याकडे हे काम. तर मी बाळासाहेबांकडे गेलो, त्यांना सगळं सांगितलं. त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत नसायच्या. मी त्यांना नेहमीच चिडवायचो, तुम्हाला शिवसैनिक थोडेच माहिती देणार आहेत खरी, ते तुम्हाला चावायला येतात फक्त. मग ते हसायचे वगैरे. तर मी सगळं सांगितलं आणि म्हटलं, मला तुम्ही बालहट्ट म्हणा, तुम्ही सिनियर आहे, मी ज्युनियर आहे, पण तुम्ही जे.पींच्या या सभेला यायला पाहिजे. अरे नको म्हणाले, तिथे बाकीचे समाजवादी म्हणतील हा कोण आला. म्हटलं मला जे.पीनेच पाठवलं आहे आणि मला जरी झालं तर मग म्हणते याला काही जमत नाही, हा काही कामं करतो अशी माझी इमेज, त्याला धक्का लागेल, तर तुम्ही बालहट्ट म्हणून या. मग अट आली की तू बसेल तुझ्या शेजारी मी बसेल. तू कुठं बसणार? म्हटलं पहिल्या रांगेत जे.पींपासून 3 फुटावर, पट्ट शिष्य म्हणून, आणि ओळंब्यात बसणार. तर ते असं त्यांच्या पद्धतीनं म्हणाले,
ते चित्रशैलीत बोलतात, हो, हो, मी हो. चित्रशैलीत बोललो. तर ओळंबा मध्ये ठेव, एका बाजूला तू एका बाजूला. आणि जे पींचं पटलं त्यांना काही वाक्य वगैरे की ते मला मिठी मारायचे. बरं. तर माझ्यावर जवळजवळ समाजवाद्यांनी पुढचे 6 महिने हा शिवसेनेत जाणार म्हणून प्रचार चालवला होता. कळतच नाही त्यांना. पण जे पी आम्हाला कोर ग्रुपला सांगायचे ना. जे पी हा कुशल संघटक माणूस होता. ते फक्त भाबडेन असं जे इमेज आहे तसं नाही, भयंकर कुशल संघटक. म्हणजे हा राजकीय पक्षांना सांगणं की नो आघाडी, ताबडतोब 24 तासात तुम्ही पक्ष डिझॉल्व करा, नाही तर माझा संबंध ही मोलाची गोष्ट वाटत असेल तुम्हाला तर डिझॉल्व व्हा. तसंच त्यांना इथे कळत होतं. ते बाकीच्या पक्षांनाही सगळ्यांना दाखवायचे, त्यांच्या सहकार्यांना की बुवा त्यांच्यावर ते अवलंबून आहे. पण इकडून आम्हाला म्हणजे अगदी तरुण माणसं त्यांना काहीतरी असं जॉब सांगायचे. तर माझ्याकडे बाळासाहेब ठाकरेंनी जाहीररित्या जे पी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. बरं. आणि काही काळानंतर, काही महिन्यानंतर त्यांना अटक होण्याची शक्यता कोणीतरी पोलीस ऑफिसरने सांगितली. तर ते प्रभाकर कुंटे नावाचे माजी समाजवादी काँग्रेसमध्ये होते आणि इंदिरा गांधींशी चांगलं नातं होतं. बरं. त्यांना भेटले. ते म्हणले, प्रभाकर मला जायचं नाही जेलमध्ये, मला विष वगैरे घालतील अशी भीती वाटते. ते म्हणले, अरे सोपं आहे, मी सांगतो इंदिरा गांधींना तुला अटक होणार नाही, ते इथल्या मिसळ सेलला देतील. मिसळ सेलचे प्रमुख होते संगमनेरचे खताळ. म्हणून आम्हाला बऱ्याच गोष्टी त्याच्यानंतरही माहिती आहे. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, पण खताळावर भयंकर विश्वास होता. आणि खताळ फार शहाणा माणूस होता, सगळं बघून करायचं, उगाच कोणाला नाही पकडायचं. तर त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंना नाही पकडणार ह्या मोबदल्यात त्याने आणीबाणीला पाठिंबा एवढं एक पत्र काढलं. फार आणीबाणीचं मोर्चा काढला इंदिरा गांधींसमोर, असं काही नाही केलं, पण एक पत्र काढलं, माझा आणीबाणीला पाठिंबा. जामवंतराव झोटेने काढलं होतं. आणि यांनी काढलं होतं आपला ढसा नामदेवराव. 3 लोक, 3 श्रीमंत सरकचे सामील झाले असं त्यावेळेला लोक म्हणाले. बरं. तर अशी काही भीती असते, त्यांना एक विष घालतील जेलमध्ये अशी भीती आहे. आणि अशीच भीती तो प्रवीण तोगडे म्हणून आहे ना, विश्व हिंदू परिषद, यांना मारा, अँटी मुस्लिम डॉक्टर, विश्व हिंदू परिषदेचे ते, त्याला गेहलोतनी पकडलं ना, तर तो सारखं म्हणाल मला इथून विष घालते. बरं. मग जामीन देणं अमुक तमुक काय जे आहे ते गुजरातून लोक बोलवले, पण मला बाहेर काढा लवकर. तर असे काही ना तुरुंगाची वाटते भीती. पण काही लोक तुरुंगात राहिले आणि त्यांनी आहे त्या परिस्थितीला सामोरं जात चळवळी सुरू ठेवली. म्हणजे अगदी मग तुमच्या सोबतच्या सुद्धा किंवा मग इकडचे काय डावे उजवे आणि सगळे जे आहेत तुरुंगाला कैदी वगैरे म्हणून माझं जे पुस्तक आहे, हो, ते तुरुंगाची जे माहिती नाही त्याची आकारण भीती असते. बरं. म्हणून माहिती आहे. तर माझं तर मत असं आहे की कुठल्याही विद्यापीठातला नानाचा मनुष्य त्याच्या ह्याच्यापुरतं विद्वान असला तरी जीवनाच्या रंगमंचावर तो हे पडू शकतो, कमी पडू शकतो. पण एरोडा विद्यापीठ म्हटलं आहे मी त्याला, त्याची पदवी घेणारा भारीच ठरतो सगळ्यांना. तर आम्ही मुद्दाम जेलच्या विषयी आतले सांगायचो लोकांना की फार काही नसतं. त्याचं कारण लोकांमध्ये जेलमध्ये जाण्याची भीती कमी करणं हा भाग होता. सत्याग्रहामधला तो अविभाज्य भाग आहे की जेलची भीती कमी करायची आणि जेलला आपलंसं करायचं. कैद्यांशी खूप चांगलं वागायचो, जेलरशी आम्ही चांगले वागायचो, ते आमच्याशी चांगले वागायचे. पण आता 18 महिन्याच्या कालावधीनंतर आणीबाणी उठली, सत्ता परिवर्तन झालं. तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे लोकांनी ही सगळी निवडणूक हातात घेतली होती, त्यांनी परिवर्तन घडवलं. एवढं सगळं झाल्यानंतर ते सरकार अल्पावधी किंवा अल्पजीवी ठरलं. त्याचं काय नेमकं कारण? पुन्हा ती म्हणजे तुम्ही सगळे एवढे महत् प्रयासाने एकत्र किंवा सहजतेने एकत्र आले असं म्हणूया. कारण कोर ग्रुप ज्यांचा आहे, म्हणजे चंद्रशेखर होतो, मी होतो, आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही मंत्री व्हायचं नाही. बरं. आपण ही विसंगतीपूर्ण अशी पार्टी तयार केली. पण याचं कारण समजून घ्या. इंदिरा गांधींनी ज्या 19 दुरुस्त्या केल्या संविधानाच्या माध्यमातून संविधानाच्या दुरुस्त्या केल्या बहुमताच्या आधारे. पण केवळ बहुमत नाही, राज्यसभा, लोकसभा आणि निम्मी राज्य. बरं. तर आपल्याला अशाच पार्टीची गरज होती की जी निम्म्या राज्यामध्ये याच्यात येईल, राज्य सरकार म्हणून येतील, तरच ही घटना दुरुस्ती होईल आणि आपल्याला इकडे 2/3 बहुमत मिळेल. ते झालं तर आपण
बाईने केलेल्या 19 अमेंडमेंट रिअमेंड करून परत संविधान जागेवर आणू शकतो. बरं बरं. नाही तर दुसरा सच्चा लोकशाहीवादी माणूस जरी पंतप्रधान झाला तरी त्याला वागताना संविधान हुकुमशाहीचा अमेंडमेंटचा फायदा नव्हे, त्याला आपोआप हुकुमशाह व्हावं लागेल. तर ॲटोमॅटिक हुकुमशाह होण्याची हे करायला तुम्ही आत्ता आयडियॉलॉजी आम्ही विचारायचो ना RSS आपल्याबरोबर कशी, त्यामुळे ह्या पक्षाचा जीव फार अल्पजीवी आहे जनता पक्ष. पण मी तरी का केलेला आहे असा, तर तुम्ही सगळे एक व्हाल ह्या भाबड्या आशेपोटी नाही केलेला. आपल्या 19 अमेंडमेंट झाल्या निम्मी राज्य वगैरे की मग तुम्हाला मोकळीक आहे भांडायला. ओके. आणि तसंच झालं. नंतर मग भांडले. आता महाराष्ट्राच्या याची मला त्यांनी सांगितलं होतं की तू इथे महाराष्ट्रामध्ये वसंतदादा चीफ मिनिस्टर होते. हो. आमची आमदारांची संख्या जास्त होती चांगली, पण बहुमत नव्हतं. पण इथे बहुमतानं पास झालं पाहिजे. मग मी वसंतदादांना भेटलो, म्हणलं बालहट्ट म्हणा, तुम्ही फक्त हे काढू नका, व्हीप काढू नका. बरं. मग मान्य केलं ना. आणि त्यावेळेला 7-8 काँग्रेसवाल्यांनी आमच्याकडे झालं आमचं तेवढंच कमी होतं. आणि ते सिम्पल मेजॉरिटी म्हणजे एवढे प्रेझेंट त्याच्यातली होती. नाही तर म्हणलं ॲबसेंट राहा तुम्ही. तर त्याच्यामध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, प्रतापराव आपले वाईचे आणि बीडचे सोळंके, गोविंदराव आदी, आणि हेच नंतर पोलीसचे मंत्री झालेत. त्यांच्या सह्या आहेत. बरं. आणीबाणीला आमचा विरोध आहे, त्या अमेंडमेंटला विरोध आहे. आणि ती अमेंडमेंट अशी झाली की फक्त परदेशी सैन्याने आक्रमण केलं तरच आणीबाणीला होतं. बरं. इंटरनल थ्रेट टू स्टेट हा विषय पंतप्रधानाच्या हातातून काढून घेतलेला आहे किंवा केंद्र सरकारच्या. आता आणीबाणी विरोधातले आंदोलनं किंवा ही सगळी चळवळ सुरू असताना जशी तुम्ही म्हणजे JPचं नाव येतं किंवा तुम्ही सगळी कोर मंडळी होती, सोबतच आणखी कोण कोण, म्हणजे मला वाटतं वाजपेयी तर बऱ्यापैकी त्यामध्ये त्यांचं नेतृत्व होतं. जॉर्ज होते. नवनिर्माण आंदोलन एक झालं होतं. बरं. हां. गुजरातमध्ये मी गेलो होतो तिथे काही प्रयोग झाले, पण त्याच्यात RSSचं घुसून त्यांनी हातात घेतलं होतं ते. म्हणजे इंदिरा गांधींनी रणगाडे घातले होते. ते म्हणत होते असेंब्ली डिझॉल्व करा. ओके. आणि इंदिरा गांधी म्हणत होत्या की हा घटनेचा अपमान आहे, 5 वर्षाचा आदेश मिळाला आणि मध्ये कसं डिझॉल्व करायचं. तर हे प्रत्येक आमदाराला घेराव करणं, थाळ्या वाजवणं वगैरे, आणि त्याच्यामध्ये पोलीस गोळीबार करायचे, माणसं मारायची. पण त्याचं सुरू झालं होतं की सगळ्या लोकांनी मग त्यांच्याकडे सांत्वनाला जायचं, उठा म्हणा म्हणतात. बरोबर. हां. म्हणजे ते हिरोज व्हायचे जे लोक. तर इंदिरा गांधींनी हे पाठवले रणगाडे. बरं. तर तिथे अहमदाबादमध्ये पतंग उडवण्याचं फारच मोठं महत्त्व आहे. म्हणजे गच्चीवर जायचं आणि एकमेकांशी संवाद होतो. तर सर्व अहमदाबादची तरुण मुलं गच्चीवर गेली आणि एकमेकांना निरोप दिला की उद्या आपल्यावर आर्मीचे जे रणगाडे येणार आहेत अहमदाबाद, त्यांना आपण सामोरं जाऊ, मुली पुढे राहतील आणि दिवा आणि बर्फी आणि राखी असं घेतील. आणि प्लॅकार्ड तयार केले होते. बरं. की भारतीय जवानांनो, तुम्ही आमचे रक्षण करता म्हणून आम्ही शांततेने झोपतो आणि तुमच्याच समवेत आम्हाला सुरक्षितता वाटते. बरं. हे JPच्या कानावर जात होतं. दुसरं, मराठवाड्यामध्ये एक विकास आंदोलन युक्रेननीच केलं होतं. बरं. म्हणजे ते घरचंच होतं JPचं, त्याचे आम्ही रिपोर्ट देत होतो. तर संबंध मराठवाड्यामध्ये जातीची वगैरे युती झाली होती. तर हे सगळे फॅक्टर त्यांनी लक्षात घेऊन त्याची गोळाबेरी JP आंदोलन झालं. आणि नंतर बिहारला आंदोलन सुरू झालं. ते कोणी केलं? जे नॉर्मल इलेक्शनमधून जिंकून येतात त्यांच्याकडं कॉलेजच्या निवडणुका झाल्या की युनिव्हर्सिटीत होतात, मग युनिव्हर्सिटीत सगळ्या युनिव्हर्सिटी होतात. तर त्याचा प्रेसिडेंट होता लालू प्रसाद यादव. बरं बरं. तर तो JPला भेटला. तर बिहारमध्ये त्यावेळेला मुख्यमंत्री होते कर्पूरी ठाकूर. बरं. ते JPचे चेले. ओके. ते मला म्हणाले, म्हणलं कसं वाटतं आता JPच्याकडे तुम्ही येऊन बसताय वगैरे मुख्यमंत्री. तर ते म्हणाले आमचं शिर कोणीतरी कापलं होतं, तर परत सर्जरी झाली आणि परत डोकं आलं. म्हणजे JPनंच ते नेते मानायचे. तर बिहारला अनुकूल परिस्थिती होती म्हणून बिहारला विधानसभेला 3 दिवसाचा घेराव होता. बरं. आणि बॅरिकेडिंग होतं. तर त्याला ती इतका आवर त्यांचं मोठं आहे
तर 10-15 लाख विद्यार्थ्यांची गरज होती. तर आम्हाला बोलून घेतलं होतं दवाखाना बंद करून, मी आणि अरुण लिमये. आम्हाला एक स्कूटर दिलं होतं जे पी म्हणजे सर्वोदयाच्या लोकांना स्कूटर काय उपयोगी नाही, चालत नाही ते, आणि बसले की उपदेश करतात, म्हणजे असं जे पी आम्हाला म्हणायचे. पण मी काय करणार, माझी सहनशक्ती वाढत होती. हां, पण तुम्ही हे स्कूटर वापरा, एकाने मला दिले, आणि मुलांचे अड्डे असतात हॉटेलमध्ये, तिथं जा किंवा कुठे माहिती करा. आणि मला हळूच म्हणले सिगरेट होतं, तर मी लाजलो सिगरेट ओढण्यावरनं म्हणत. काय हरकत नाही, ते मुलांच्यामध्ये बसायचं तुम्हाला, आणि तिथे तुम्ही युवकरांची माहिती सांगायची, इनडायरेक्टली, उपदेश करायचा नाही. उपदेश आवडत नाही. आम्ही कसं जिंकलं, सत्याग्रही पद्धतीने जेलमध्ये. आणि लालूवर जास्त लक्ष ठेवा, हा जरा दबंग मुलगा आहे, असे जे पीने सांगितलं. तर ह्या आंदोलनातले एकूण एक माणसं ओळखीची, आणि ते आम्हाला सिनियर मानतात. आत्ता तुम्ही त्या 19 अमेंडमेंटचा विषय काढला, आणि जसं जे पी म्हणाले होते की आपण सत्तेत यायचं आणि ते परत पूर्ववत करायचं. याचा अर्थ ह्या ज्या दुरुस्त्या होत्या त्या संविधानाच्या विरोधी होत्या असं तुम्ही मानत होतात. म्हणजे तत्कालीन काँग्रेस ॲबरेशन, म्हणजे तत्कालीन मेडिकल कॉलेजच्या भाषेमध्ये एक असाध्य रोग आणि एक बरा करणारा किरकोळ रोग, बरोबर असं जे आहे. तर म्हणजे याचा अर्थ की इंदिराबाईंची भूमिका किंवा तत्कालीन त्यावेळेच्या काँग्रेस पक्षाची भूमिका ही संविधान विरोधीच होती, असं आपण स्पष्टपणे. संविधान सोडून होती, पण संविधान खलासच करायचं आहे आणि एक वेगळ्या संविधानाचं राष्ट्र निर्माण करून त्याचं राष्ट्रप्रमुख व्हायचं आहे अशी नव्हती. आता यांचं कसं आहे, आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे, हिंदू राष्ट्र पाहिजे आणि मनुस्मृती पाहिजे, म्हणजे परत लोकांचे हक्क ग्रेडेडली काढून घेणार. आणि ते कसं काढून घेणार की तू माझ्या खालचा असं दुःख मानू नको, तू तुझ्या खालचा कोणीतरी आहे. आणि शेवट अस्पृश्यता निर्माण येणं हे लॉजिकली इनएव्हिटेबल आहे, कारण 100% हक्क नसलेला माणूस म्हणजे अस्पृश्य. तर ही हिंदू मॉडेलमध्ये आहेच, तो हिंदुत्वात त्यांना पाहिजे. पण हे तर म्हणजे राजकारण करत असताना हे काँग्रेसनी किंवा जुन्या पक्षांनी हेच केलं की मग कोणीतरी, तुम्ही आता जशी कोणीतरी पाटील देशमुख किंवा त्याच्याकडे एक वेगळा नाही, आपल्या देशातच ती उतरण होती, आणि मग हे सगळं देशातच फ्युडलिझम आहे. हो, गांधी नावाचा एक माणूस आला वयाच्या 36व्या वर्षी 15 साली, आणि केवळ त्यांनी 32 वर्षात एवढ्या खंडप्राय आधुनिक राष्ट्र निर्माण केलं. आणि त्याला किती ऑर्ड्स होते, आता काय ऑर्ड्स आहे, आता काही जास्त नाहीत. 700 राजे, गावगावचे वतनदार, भाषा इतक्या, धर्म इतके, एवढे सगळे असताना त्यांनी एक राष्ट्र जे युनो मान्यता देईल सोव्हिरिनिटीला, असं तयार करण्याचा प्रोजेक्ट हयात केला. आणि मग म्हणले मला मारा, ईश्वर सांगेल तेव्हा मी जायला तयार आहे, मला संरक्षण नको. हे भयंकर विलक्षण आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आत्ताचं जे सरकार आहे, किंवा आता तुम्ही थेटपणे नाव घेताय की मोदी असू द्यात किंवा शहा असू द्यात, तर हे यांची एक प्रकारे अघोषित आणीबाणीच देशामध्ये आहे असं आता आहेच. आणि त्यांना वेगळं राष्ट्र म्हणायचं. म्हणजे हे कसं आहे, जे मोडलं ते मोडलंच संविधानाचं, तात्पुरतं ॲबरेशन नाही आहे की जे दुरुस्तेबल आहे असं नाही आहे, कारण पुढं दिशा त्याची हिंदू राष्ट्राची मनुस्मृतीची आहे. म्हणजे त्यावेळेला ते बाबासाहेब आंबेडकरलाही शिव्या देतील असं ते बदलतात. म्हणजे आता शिवाजी महाराज त्यांनी वाजून पाहिला, पण शिवाजी महाराज केव्हा आले संघामध्ये, पुरंदर यांच्या नंतर. जेव्हा महात्मा फुलेंनी समाधी ती काट्याकुटप्यातून काढली त्यावेळेला, त्याच्यानंतर, नाही तर हे कुठे शिवाजीला चांगलं म्हणत होते. आणि आता शिवाजी महाराजांचं सांगून सुद्धा मराठी मतदान देत नाही असं जेव्हा लक्षात आलं, म्हणून मग शिंदे मिळवावा लागतो, अजितदादा मिळवावा लागतो, मग अजितदादा ते भांडले असं वगैरे चालतं. तर हिंदुत्वाच्या मर्यादा लक्षात आल्यामुळे त्यांनी आता असं केलेलं की थोरले बाजीरावचं वाढवायचं, 144 लढायची. तिथे त्यांना अडचण येणार आहे पुढे, आमच्यासारखे लोक बसून विचारणार. पण मुस्लिम बायको केलेलाच ब्राह्मण लढावं असतं. मग मस्तानी, हे कोथरूडमध्ये आपण बसलो, हे मस्तानीला वेडिंग गिफ्ट दिलेली आहे लग्नामधली. तर आता त्याच्याकरता तो मी नथुराम बोलतोय नाटकवाला, तो शरद पोंक्षे, त्याला नेमला आहे. आणि ही खासदार म्हणते
की आता पुण्याच्या रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीरावचं नाव द्यावं. आणि हे इकडं नेमलेलं की थोडं शिवाजी महाराज कमी करायचे, म्हणून शिवाजी महाराज आग्र्याहून बुद्धिचातुर्यानं बाहेर नाही आले. ते लाच देऊन आले, म्हणजे जसे आम्ही आहोत तसेच लाच देऊन फोडले लोक तसंच त्यावेळेला आले. शिवाजी काय सामान्य बुद्धीचा माणूस होता. तुम्ही निरीक्षणातूनच किंवा असं बाहेरून बघूनच हे सगळं म्हणजे या अन्वयार्थापर्यंत आलात की तुम्ही कधी या लोकांना किंवा तो RSS जवळ जाऊन किंवा त्यांच्याकडे जाऊन किंवा त्यांना तुमच्याकडे बोलून, कारण तुमचा तो स्वभाव आहे, तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष जात आलेला आहात, कधी तसं समजून लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये कोणाला वाटणं याच्यात अहंकाराचा भाग नाही. पण पुरीचे शंकराचार्य आले, मनुस्मृती सर्वात श्रेष्ठ शास्त्र आहे आणि समता हे ईश्वराला अमान्य असलेलं तत्व आहे. म्हणून जे समतेचं मूल्य सांगतात ते ईश्वरावर बलात्कार करतात. म्हणून मराठवाड्याचा दुष्काळ पडला. आणि माझ्याशी जर कोणी वाद घातला असेल तर मी 8 दिवस राहायला तयार आहे. नाही तर कोणी मला आव्हान दिलं नाही तर समजताना माझा विचार मान्य की विषमता हा ईश्वराचा नियम आहे. बरं. आणि मी आज समाधानाने पुरीस प्रयाण करेन, नाही तर मी तर कोणी चॅलेंज देणार नव्हतं. मी दिल्यावर मला म्हणलं वेडा आहे का, त्याच्या काय नादी लागतो. म्हणलं वेडा नाही, त्याला बहुजन समाज त्याची पाद्यपूजा करतात. तो हत्तीवर चांदीच्या अंबारीत बसून जातो, लोक अपॉइंटमेंट घेतात आणि त्या पायाचे तीर्थ. मला डॉक्टर म्हणून कर्तव्य, कोणाही माणसाने कुठल्याही माणसाच्या पायाचं तीर्थ घेऊ नये. चिकनगुनिया होईल, बाकीचे रोग होतील. तर मी त्याला 2 दिवस करून हरवलं ना, तर फुसकंच आहे सगळं. तर ते जे ब्राह्मणिझमचं तत्व आहे, म्हणजे तुला सांगतो, पहिला मी वार केला, नम्रता हा मोठा वार आहे, हे गांधीकडनं शिकलेलं. कारण मी त्यांना म्हणालो की आपण अपॉइंटमेंट ठरवू आणि विद्वान कोण पंच ठरवू आणि मग वाद घालू. माझाही उपनिषद वेदांचा अभ्यास होता जेलमध्ये. त्याचं काय म्हणे, ए हिरो, आता माझं वय कमी तर ते हिरोसारखा दिसतो म्हणून हिरो काय के म्हणजे कशासाठी पाहिजे अपॉइंटमेंट नामो, अभी हो जाए 2 मिनिट की तो बात आहे. बरं. तुझ्या हराना कितना आहे, असं हिंदीत मुद्दाम, मराठी असून हिंदीत बोल, खरेच हो. बरं. मराठी. मैं म्हणलं आपके भक्त है सामने बैठे हुए हैं, अगर आप हार जाएंगे तो उनको दुख होगा, मैं तो दुख देना नहीं चाहता हूँ किसी को. म्हणून आपण इन कॅमेरे घेऊ आपलं वाद. ओ मत सिखाओ मुझे, ओ भक्त तेरे नहीं मेरे हैं. हे म्हणले लहान मुलंच आहे. वो मेरे भक्त है, वो मेरे कहने पर ये करेंगे, तुम चिंता मत करो. तर मी म्हणलं आता याच्या पोटात एक चाकू मारायचा, तो म्हणजे नम्रतेचा. बरं. म्हणून जास्तीत जास्त बहुजन समाजाचा मनुष्य काय म्हणतो, नमस्कार, पाय लागू. एक खास प्राचीन ब्राह्मण शब्द आहे, साष्टांग नमस्कारच्या आधीचा, प्रणिपात करतो, म्हणजे प्राणासहित मी तुम्हाला शरण येतो. बरं. तर तो मी वापरल्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट झाला. कोणाचा, त्यांच्या भक्तांचा, अंधभक्तांचा. पोरगा सप्तर्षी म्हणजे बामण आहे आणि भयंकर नम्र आहे. महाराज कुठं बसलेले, चांदीच्या अंबारीत, आणि मी जातो. तर गडबडून गेला तो माणूस, टाळ्या बघितला. मग ते शांत राहिले आणि मग शांत राहिलं की कुठल्या हिंदुत्ववादी एक नारा देतो हिप्नॉटिझमचा, बोलो श्रीराम जयराम जय जयराम. मग लागले बोलायला. ते परत अंधभक्त आले, बोलो श्रीराम जयराम हिंदू धर्म की जय हो. आणि मी उभा, माझ्याकडे बोट दाखवून अधर्म का नाश हो, अशी घोषणा दिली त्यांनी. बरं. तर म्हणलं आता याला घोडाच घेऊन व्यवस्थित हे करू. अधर्म तर महात्मा गांधींनाही मान्य नव्हता आणि रामही त्यांना मान्य होता. कोणाला? महात्मा गांधींना. महात्मा गांधींचा राम वेगळा होता. बरं. म्हणजे एक चांगलं बुवा तुझं वेलफेअर असावं, सलाममध्ये जे आहे ना, सलामत राहा. बरं. सगळ्यांना म्हणायचं, तसं ते राम होतं. आता रामाची एवढी मंदिरं होती, म्हणजे जवळजवळ 1000च्या वर असते हिंदुस्थानात. तिथं कोणी जातं असेल किंवा नसेल, रामनवमी जात असते. पण यांना मग का पाहिजे होतं, तर ती ही जेरुसलेमची नक्कल आहे. बरं. की जेरुसलेममध्ये 3 धर्म सेमेटिक आणि एक येणार
जिहाद करून, एक आहे ना होली वॉर म्हणून, आणि ते पहिलं पाडून त्याच्यावरच बांधायचं, ही तिथली प्रथा आहे. एका गावाची जगात मी जाऊन आलो तिथे. तर ते डोकं आहे, म्हणून आपला इस्रायलला पाठिंबा आहे. नाही तर कुठल्याही मोदी सरकारशिवाय कुठल्याही सरकारचा इस्रायलला पाठिंबा नव्हता. मोदी शाह त्यांच्या अगदी इंटरनल याच्यात आहे. तर जेरुसलेममध्ये की आम्हाला तुम्हाला जागा देत होते ना लोक, बांधा ना, अजून दुप्पट जागा द्यायचं. नाही, आम्हाला बाबरी मस्जिद पाडून तिथंच बांधायचं. हे अनेक विषय आहेत. आता अगदी शेवटचे 1-2 प्रश्न. म्हणजे राहुल गांधी आता संविधान हातात घेऊन देशभर जगभर फिरत असतात, तर राहुल गांधींच्या हातामध्ये संविधान सुरक्षित आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, तो आणीबाणी चूक होती असं कबूल करतो ना. कबूल केलंच आहे, जाहीर होते, इंदिरा गांधींनी केलेलं आहे. म्हणून ते ॲबरेशन मिटतं, नंबर 1. नंबर 2, हेच त्याच्यातला आग्रह हेच संविधान. कारण हे आता लोकांच्या डोक्यात बसलं आहे. गांधी साधे दूरदर्शी नव्हते, दीर्घ दूरदर्शी होते. हे जरी संविधान त्यांनी केलं आणि सगळं स्वातंत्र्य संग्रामातली मूल्य त्यात आणली, तरी बाबासाहेब आंबेडकरांनाच का सांगितलं? 8 लोक त्यावेळेला करणारे एक्सपर्ट होते. बाबासाहेबांचं नावच सुचत नव्हतं. तर गांधींनी सांगितलं नाही बाबासाहेब, आणि पहिली इंटरिम मंत्रिमंडळाची यादी घेऊन बापूजींना दाखवायला आले, तर त्यावेळेला ते शेळीचं दूध काढत होते. तर म्हणले हात ओले तर तू वाचून दाखव जवाहरलाल. बरं. तर 4-5 नावं झाल्याबरोबर ते उभे राहिले, आणि हात ओले असताना देव यादी. म्हणजे याच्यात कुठंच बिहारचं नाव नाही, ते आंबेडकरांना बिहार म्हणायचे. बरं. आणि फेकून दिली यादी. तर ते नेहरू पाहणाऱ्यांनी सांगितलं मला, असं पेन आपल्या हातातला यादी काढली, तीन पेन हातात घेतला, ते कपाळाला मारला. बापूजी तुम्ही म्हणजे कमाल आहे. अहो हे काँग्रेसचं मंत्रिमंडळ आहे. बरं. ते काँग्रेसमध्ये नाही. त्यामुळे आणा. अहो ते येत नाहीत. मग त्यांना कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीमध्ये घ्या. अहो ते निवडून आले मिदनापूरला, ते गेलं पाकिस्तानात, ते पाकिस्तानच्या कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीत असेल, तुमचा काय आग्रह आहे? बरं. तर ते म्हणाले जिथून ते ह्या भारताच्या कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीमध्ये येतील त्याप्रमाणे त्यांची इच्छा व असो वा नसो त्यांना निवडून आणा. आणि मग सरदार पटेल यांनी अगदी इतक्या केल्या, लगेच एक जागा रिकामी, लगेच इलेक्शन लावली, गव्हर्नमेंट होता हातात, आणि अल्लाह तिथं जाऊन बसले. नाहीतर ते पाकिस्तानच्या कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली होते, बांगलादेशमध्ये मिदनापूर, आणि ते झाल्यावर लगेच लॉ मिनिस्टर झाले. आणि हे बाबासाहेबही मान्य करत होते की गांधींचंच मुळे मी इथं आहे, मान्य करायचं. तर मुद्दा असा आहे, बाबासाहेब म्हणजे हा आग्रह काय होता? हा वेळेपणा होता का? तसं नव्हतं. भारतातला कोणता समाज संविधानाचं रक्षण करेल, तर ज्याचे जास्तीत जास्त हक्क काढले तोच करील. बरं. तर अशी 25% जनता आज दलित, मुस्लिम म्हणजे हक्कहीन जे आहे ते परत प्रजा व्हायला तयार नाहीत ना. वरचा वर्ग काय म्हणेल की हे संविधान काय आणि हिंदू संविधान काय, दोन्हीमध्ये माझं स्थान वरचंच आहे. पण हे म्हणतील माझं मी हक्कहीन होईल, मी प्रजा व्हायला तयार नाही हिंदू राष्ट्रातली. म्हणून तुम्ही बघा कुठे खुटके झालं संविधानाला, तर दलितांचा निळा झेंडा बाहेर येतो, त्याला मुस्लिम साथ देतात. त्याला परभणीला काचेतलं त्याला दगड मारला तर लगेच बाहेर आले. याला पक्षाची गरज नाही झालं तरी. तर ही गांधीजीनं दिलेली वॉरंटी आहे याला. आम्ही की भारतातले निदान 30-40 कोटी लोक याच्याकरता प्राणपणानं लढतील. बरं. आणि त्याच वॉरंटीवरती आपण आज इथवर येऊन पोहोचलोय. अर्थात पुढे कुठे जाणार आहोत नाही. यांचं हे साधं बघ ना, महाराष्ट्राचं राज्य आहे ना, हे महाराष्ट्राचं राज्य याला अजित पवारला महात्मा फुले, शाहू महाराज हे जे अँटी ब्राह्मीण स्लोगन्स आहेत हे बोलायची परवानगी आहे. ती शिंदेला नाही, कारण शिंदेचा प्रमुख शहा आहे. शहाला कंट्रोल करायचं आहे. कोणाला? फडणवीसला. कारण मोदी आहे तोपर्यंत मोदी नसलं तर मीच, असं त्याचं आहे. तर तो आदित्यनाथलाही वर येऊ देणार नाही आणि फडणवीसलाही वर येऊ देणार, म्हणून त्याचा उतारा शिंदे आहे. म्हणून शिंदेला हिंदुत्व बोलावं लागतो. पण हा हिंदुत्वाच्या आज म्हणाला
की तो काय सोमय ना, किरीट सोमय, याने असं बोलायचं नाही. तर दादाला का परवानगी दिली? यांना माहिती आहे की आपले 80 शिवाय 80 आमदार हे मॅक्झिमम आहे. बरं. मग शिंदेसारखे घेतले पाहिजे फुटीर, तरी पण मेजॉरिटी येत नाही. म्हणून त्यांनी शाहू फुले आंबेडकर परंपरेतला हिंदुत्ववाद विरोधी असलेला मराठा नेता घेतला. तर तू तसाच राहा. बरं. कारण शाहू आंबेडकरमध्ये मग फूट काय पडेल? ज्यांना सत्ता पाहिजे ते लोक अजित पवारकडे, सत्ता नको ते बाहेर. तर हे हिंदुत्ववादाचा वीकनेस आहे. बरोबर आहे. तर एकूण हे सगळं राजकारण आहे. अर्थातच आपण हा सगळा प्रवास आत्ता डॉक्टर सप्तर्षींकडून ऐकला आहे. येरवडा विद्यापीठातील दिवस या पुस्तकात त्यांनी हे सगळं लिहून ठेवलेलंच आहे. आणि हे होते म्हणजे आठवणीतली आणीबाणी ते आजवर, म्हणजे आजची परिस्थिती. त्यामुळे निश्चितपणे याचे अनेक अर्थ काढले जातील पुढच्या काळात देखील. आज 50 वर्ष आणीबाणीला झाली आहेत, आणखी पुढची 50 वर्ष 100 वर्ष या गोष्टीचं स्मरण केलं जाईल. हा आशावाद आमचा जो आहे ना, तर निराशा हा रोग असतो, तसा आशावाद हा रोग आहे की नाही हे पण तपासावं लागतं. तर त्याला वास्तवाचा आधार आहे का? तर गांधींनी जो सत्याग्रहाचा मार्ग सांगितला की शील संवर्धन करणाऱ्या लोकांनी जनतेसहित तुरुंगवास पत्करला पाहिजे, त्याने लोकांवर तुमचा इफेक्ट होतो. तर आम्ही जेवढ्या भूमिका घेतल्या आणि तुरुंगात गेलो ते सगळं यशस्वी झाले. एकसुद्धा अपवाद नाही. ही काय भानगड आहे? जे आंदोलन हाती घेतलं ते इतर पक्षाने नव्हतं घेतलं, आणि इतर पक्षानं जे जमलं नाही, सोलापूरचं असेल, दलितांची शिष्यवृत्ती वाढणं, ते याला यश मिळालं. आणि पुढचं सांगतो, मला 62 वेळा आयुष्यात अटक झालेली. कधी 3 तास ठेवलं, कधी 1 दिवस, कधी 2 दिवस, कधी 2 वर्ष, कधी मिसा, पण एकदाही अपयश नाही ज्या मागणीकरता सत्याग्रह केला. ही काय भानगड आहे? मग आशावादी का असू नये? तुमच्यासारखे लोक हा आशावाद टिकवून आहेत आणि आशावाद बाळगून आहेत, ही निश्चित चांगली गोष्ट आहे. मात्र दुसऱ्या बाजूला विचार केला तर 2वरनं 300वरती जाणं हा देखील त्यांच्या आशावादातच त्यांचं यश म्हणता येईल. इंदिरा गांधीच्या बाजूला सर्व सामर्थ्य होतं ना. म्हणजे संध्याकाळी रात्री मध्यरात्री बातमी आली की इंदिरा गांधी पडल्या, तर आम्ही एकमेकांना विचारतो खरंच पडल्या का रे, का अफवा आहे? कारण आपण इतके दुर्बळ आहेत, आपण कसे जिंकलो असा प्रश्न आम्हालाच पडला होता, तर लोकांना का नाही पडणार? धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर मंडळी, आपल्याला हा एपिसोड आवडला असल्यास निश्चितपणे लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. द पॉलिटिक्स.